टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सकाळी 6 वाजता रेल्वेमध्ये बसलो होतो आम्ही आणि आत्ता उतरलो आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई. तर चाललो आहे रूम बघण्यासाठी. तुम्हाला तर माहिती आहे ना मला रूम बघण्यासाठी माझ्यासोबत मागच्या 1 आठवड्यापासून व्हिडिओमध्ये सांगते की नाही का रूम बघायला आम्हाला जायचं आहे मुंबईमध्ये. तर आज आलो आहे आम्ही रेल्वे स्टेशनवर बसलो आहे. त्यांना जरा दम लागला आहे म्हणून रेल्वे स्टेशनवर बसलो आहे. बसल्या बसल्या आम्हाला काय दिसलं आहे तुम्हाला पण दाखवते आम्ही. ते बघा छोटंसं वानर आहे. वानर बसलं. बाळाला तर मी झोपीत उठवून आणलं होतं. त्याला माहीत पण नाही की ते आलं आहे म्हणून कुठं बसलं आहे गाडीत का काय नाही. डायरेक्ट सकाळी 6ची गाडीत बसले होते. डायरेक्ट मी आत्ता 10 वाजता उठली. फेकू नको सगळं. तर आता मी डायरेक्ट बिल्डिंग तुम्हाला ते जिथे रूम करणार ना तिथला व्हिडिओ दाखवते. आणि आता मी टॅक्सीमध्ये जाईल. आता जरा वेळ बसलो आहे आम्ही थोडंसं नाही का लई लवकर बसलो होतो. गाडीला नाश्ता नाही केला काय नाही केला फक्त चहा पिऊन तसंच बसलो होतं. आणि बघू आता जातो आम्ही रूम कशी आहे काय तुम्हाला तिथं रूम घेतल्यावरच कळत. त्याच्या आधी तर रूम कळणारच नाही तुम्हाला कशी आहे काय. पण तरी पण मी तुम्हाला बाहेरून दाखवल की केली आहे तर रूम आम्ही वाळकेश्वरला करणार आहे. आता हॉस्पिटल म्हणजे जिथं आम्ही ट्रीटमेंटला जातो. टॅक्सीमध्ये बसलो आहे आम्ही. आता निघालो बसते टॅक्सीमध्ये चाललं. आता बघतो आता कसं काय होतं रूमचं म्हणजे भेटती का नाही बघावं लागेल. आणि भेटली तर मग तुम्हाला सांगेलच मी तर भेटली का नाही. गर्दी किती आहे. टॅक्सी आहेत रेल्वे स्टेशनच्या बाहेर लावले. तिथं नाश्ता करतो आम्ही जर वेळेस आल्यावर मी कधी टॅक्सीमध्ये वेळेस मी कधीच टॅक्सीमध्ये व्हिडिओ काढत नाही. का तर तुम्हाला माहिती आहे ना माझे सासू सासरे पण माझ्यासोबतच असतात. आणि कसं होतं असं एकटं व्हिडिओ काढायला ह्यांच्यासमोर व्हिडिओ काढण्यासाठी जर म्हटलं तर मी काढू शकते. पण सासू सासरे असले ना तर मला म्हणजे जमत नाही व्हिडिओ काढायला. आता काय बोलायचं आपण व्हिडिओमध्ये बोलावं लागते. आणि बोललं ना तर त्यांना काय वाटेल की बघ कसं येड्यावर प्रत्येकाचे जो पण माणूस जो आपण रस्त्यावर व्हिडिओ काढत असेल ना तर समोरची व्यक्ती बघून त्याला असंच म्हणणार की काही वेडं झाले का असं वेड्यावानी काय बोलते मोबाईलमध्ये बघून. तसंच होईल म्हणून मी काय करते माहिती का जेवढं मला असं एकट्यात बोलणं होईल ना तेवढंच बोलते. आणि असं गर्दीच्या ठिकाणी कधीच बोलत नाही. आपला स्वतःचा पचका आपण आपल्या हातून कसं करून घ्यायचं. तरी पण जरी असं आपण बघायला लागलो बोलायला लागलो ना तरी बाहेरच्या आपल्या गाडीवर जाणारे लोक म्हणतात की मोबाईलमध्ये बघून काय बोलत असं वाटतं. तर मागच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट अशा आली की नाही का की ताई तुम्ही बाळ शांत करून व्हिडिओ काढत जावा. तर काय झालं तर ताई माहिती आहे का घरात सगळे होते. तुझे पप्पा होते माझी मम्मी होती माझी बहीण होती माझा भाऊ होता. पण काय होतं माहिती आहे का तिने आत्ता सध्या सगळे म्हणजे नवीन लोक बघते ना तर ती लय रडते. तिला म्हणजे असं समजतच नाही की नाही काही नवीन माणूस जेवढं नवीन माणूस बघल ना ती तेवढी रडते. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. तर इथून पुढे मी नक्की लक्ष ठेवाल. तुम्ही एवढी छान कमेंट केली थँक्यू. आणि बघा रेल्वे स्टेशन आपलं रेल्वे स्टेशन छान आहे ना. मला खूप छान वाटतं हे रेल्वे स्टेशन बाहेरून असं बघितलं तर किती छान वाटतं. गर्दी बघा किती आहे पण प्रसन्न वाटतं. रेल्वे स्टेशन पासून यांचा दवाखाना चालू झाला ना तेव्हापासूनच मी मुंबई बघितली. त्याच्या आधी मी कधीच मुंबईला आले नव्हते. खूप छान वाटतं बघून मुंबई. आणि बघा तुम्ही पण बघा जे लोक म्हणजे असं गावखेड्यामध्ये राहतील ज्यांना बघायला नसेल भेट त्यांनी बघा. मी व्हिडिओ मार्फत थोडंसं दाखवते जेवढं होईल माझ्याने तेवढं. हे कामा हॉस्पिटल
साईडला ते कुठलं मैदान, आझाद मैदान, हे चर्च गेट. बघा मी तुम्हाला म्हणलं होतं रूम बघायला आलं तर मी तुम्हाला दाखवल. तर ही बघा ही रूम आहे. इथं घेतली आपण. इथं घ्यायची आपल्याला रूम. तिथून आतमधून एंट्रन्स आहे. म्हणून बघू शकता ही पार्किंग आहे सगळी. आणि किती स्वच्छता आहे बघा तुम्ही फ्रेंड्स. मग कसं काय मला हेच लय आवडलं. इथं सगळ्यात जास्त आवडले. हे बघू शकता तुम्ही समुद्र 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 समुद्रामध्ये बिल्डिंग आहे आपली. चक्कर येते इथं उभा राहायला म्हणले तर. हे बघू शकता समुद्र, सगळं समुद्र बिल्डिंगच्या बाहेर. कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बिल्डिंग. पार्किंग